आप पैरालिसिस ट्रीटमेंट करने के लिए भारत के हर एक कोने में गए होंगे, लेकिन आपको छत्रपति संभाजीनगर के पैठण में स्थित जन सेवा हॉस्पिटल के बारे में नहीं पता होगा, तो इस वीडियो में आप सभी को बताता हूँ। पेशंट माझे मिसेस आहे, माझं नाव शिवाजी दगडू मेटगुले. व्हीलचेअर वरती बसून आणलो होतो. आता ती ह्या ट्रीटमेंटमुळे काठीवरती थोडासा आधार दिला तर काठीवरती पद्धतशीर चालू शकते. मी दीपक राज अंतराय. माझी एक नस 95% चॉकअप आहे. मला डॉक्टरांनी ऑपरेशन शिवाय दुसरा पर्यायच नव्हता सांगितला. तर त्याच्यानंतर मला कानडे सरांच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली. मी इथं आलो. मी अक्षरशः झोपून आलो होतो आणि मला इथं आल्याच्या नंतर 2च दिवसात रिझल्ट आला. आता मी 80% ओके आहे. आता चालू शकतो व्यवस्थित. ओके, मला काहीच नाही, पायाचं पण काही अडचण नाही. मी आलो होतो त्यावेळेस अक्षरशः झोपून आलो होतो, पण आज कुठलीही अडचण नाही मला. जनसेवा हॉस्पिटल में कई सारी ट्रीटमेंट्स होती है, लाइक लेजर, एक्यूपंक्चर थेरेपी, आयुर्वेदिक न्यूरोथेरेपी, कपिंग थेरेपी, कायरोपंक्चर, बोन सेटिंग, ओजोन थेरेपी, न्यूरो रिहैबिलिटेशन, लेजर थेरेपी एंड शॉकवेव थेरेपी, ऐसे कई सारी थेरेपीज यहाँ पर होती है। ट्रीटमेंट के दौरान यहाँ पर रहने के लिए अच्छे से सुविधा भी है, आपको घर जैसा खाना भी मिल जाएगा। मी डॉक्टर कानडे. आपल्याकडे भारताच्या सर्व भागामधनं पॅरालिसिस आणि EVN उपचार घेण्यास रुग्ण दाखल होतात. संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या 25 वर्षात लाखाहून अधिक पॅरालिसिस रुग्णांचे थांबलेले जीवन सुरळीत करण्यात जनसेवा हॉस्पिटलला यश आले. वीडियो के डिस्क्रिप्शन में कॉन्टैक्ट नंबर दिया हुआ है, वहां से आप जनसेवा हॉस्पिटल को कॉन्टैक्ट कर सकते हो।